तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजची ब्लॉगची सुरुवात होत आहे गोट्यामधून, कपिलाच्या गोट्यामधून. तर इथं बघू शकता आपण काय केलं मित्रांनो, आपण सगळं इथं स्वच्छ केलं आहे भांडीला ट्रॅक्टरला. तुम्ही बघू शकता इथलं आपण शेण वडलेलं आहे. आणि मागाशी JCB आला होता आणि फोन काय आपला चार्जिंग नव्हता. आतासुद्धा 6% फोन चार्जिंग आहे. आतासुद्धा म्हणलं शूट करा थोडंसं आपल्याला ब्लॉगसाठी. तर तिथं बघू शकता आपण तिथलं सगळं शेणखत उचललेलं आहे आणि रानामध्ये टाकलेलं आहे. आपण वैरी आणतो का त्या रानामध्ये टाकलेलं आहे. डम्पिंगनं ट्रॅक्टर आणि डम्पिंग JCB डम्पिंगनं JCBनं भरून दिलं आणि ट्रॅक्टरनं वाहिलं टाकलं. तर आणि मी इथलं मागाशी शेणखत वडलेलं आहे. आपण तिथं फ्रंट सोडले तिथं बघा तो ट्रॅक्टर आपल्या मित्राचा त्या डम्पिंग आणि ट्रॅक्टरनं खत टाकलेला आहे. आणि म्हणून आपण काय ना सकाळ सकाळ आतमध्ये ठेवलं होतं. आता हिला सोडले, आता सगळ्यांना सोडून देऊया ह्याच्यामध्ये ओपन गोट्यामध्ये. चला शेणखत सगळं मोकळं करून टाकलं बघा. चला ग. आणि मित्रांनो, माझ्याकडून चुकून काय झालं माहिती आहे का, रात्री चमचमची मम्मी बाहेर सुटली, तिला बांधायचं आपण लक्षात नाही. चमचमच्या मम्मीला ती कालवड सगळी पिली दूध चमचमच्या मम्मीच. हो काय आळस देत चालत. चल तिकडे नाही इकडे चल. इथं बघा चमचम बसली. काय ग चमचम, अय चमचम. आता ती वासरू आहे का नाही कालवड, तिलाच आतमध्ये बांधायची. कारण मित्रांनो ती सगळ्याच गायांना तो पाणवती पानं देते सगळ्या गायांना. सगळ्या गायांच्या थनाला तोंड लावते आणि हे पाणवले की मग पीत बसते. आणि ह्यांना पण काय कळत नाही, ती त्या गायला पाचते ती बारक्या. ही बारकी नाही कालवड आहे, ती लावलेली कालवड आहे. आपण ती तिला लावलेली तिला पाजत बसते ती. तिला पण काय कळत नाही, पिती ह्यांना सगळ्यांना. कपिल आणि रेडी कोणाच्या थनाला हात लावून देत नाही, कोणाला तोंड लावून देत नाही ते कपिल आणि रेडी. बघा चमचम उठली. चला पाणी पिऊन यायचं तू. हो हो बघितलं कशी ओढली. हो बघितलं. चल येतो मस्त उठली बघा आत्ताशी. दमानी सरा साईडला. पाय भाऊ देऊ नका. जावा बाहेर जावा पाणी प्या. चमचमला मारू नका. चमचमची मावशी हो का इथं अजून. मावशी चल की. चमचमची मावशी मारच खाल्ल्याशिवाय राहत नाही. आता बघा चमचमची मम्मी कशी पळत जाते का ग. हो टुकूर कशी चालली आहे मम्मी. चालली हो. तुम्ही शिंगावायला इकड्या. तिला आताच बांधणार आहे. आता सगळं स्वच्छ केलं का नाही तरी पण नको, कारण की सगळ्यांना पेती ती. तिला चान्सच लागला बघा मित्रांनो. ती एवढी जी खराब म्हणजे वागायला. तर मित्रांनो, आपण गायला आतमध्ये घेतलेलं आहे आणि अन्न मारतं पाणी कोबेवरती. इथं बघू शकता अन्न पाणी मारते ते त्या गायला आतमध्ये घेतलेलं कालवडीला त्या, कारण की ती पिती आहे. आणि त्या दिवशी ती जागेवर गवली आहे. तुम्हाला तिला मी क्लिप टाकतो कशी पकडली होती तिला, ती लगेच टाकतो व्हिडिओमध्ये. मित्रांनो नमस्ते, स्वागत आहे तुमच्या चॅनल ब्लॉगमध्ये. मित्रांनो चोर घावलाय चोर. चमचमच्या मम्मीला कोण पेते तुम्हाला दाखवतो 100%. बघितलं का ते बघा तिथं चमचमच्या मम्मीला पेचं चालू आहे. चोर गावला चोर आज. तरी म्हणलं 1 लिटर दूध देते ही चमचमची मम्मी आहे. आणि ह्या गायची ही कालवड आहे आणि ती पाचते बघा. तिला मोकळंच केलं सगळं. तिला दाखवतो आता तिला. चमचमची मम्मी कुणाला पण पाचते होय. हे बघा कसं प्यायचं चालू आहे. बघा एवढी मोठी झाली तरी पिते आहे. हो का दूध बघितलं सगळं दूध पाजलं आहे. हो का पाणवली गाय. तुम्हाला वाटू द्या काहीतरी. काय लागा मित्रांनो कसं चोर घावं लागा नाही तुम्हाला म्हणलं का नाही दाखवतो. हो मारते आता कशी चल वाटते आत पिती. मित्रांनो ही एवढी मोठी झाली तर पिती या. रेडी सांगायचं नाही वे. जा चालीस बघा. ही हिची पोरगी पण नाही. काय करायचं आता हिला गोट्यातच बांधायला लागेल काय दिवस. हिचं तोंड कसलं भरलं आहे दूध. गेलीच बघा तिकडे शिंगडी. काय मित्रांनो चमचच्या मम्मीला पण काय कळत नाही, कुणाला पण पाचते या. म्हणजे ती तिची कोण नाही बरं का, पोरगी बिरगी नाही, सगळी काही हात केली आहे. तरी म्हणलं 2-3 दिवस झालं दूध दिलं आहे. संध्याकाळचं दूध दिलं आहे. आता संध्याकाळ दूध दिलंच नसतं. सकाळचं देत होतं पण संध्याकाळचं देत नव्हतं. असा विषय झाला बघा. सगळं पेलं हो, सगळं पाणवली काही हापच केली. सगळं दूध पेलं सगळं. असा विषय काय तुला वाटते काहीतरी चमचम आहे ही मम्मी चमचमची. तर आता हिला आतमध्येच बांधायला लागेल सवय तुटोस्तोपर्यंत त्याची.
इथं बघा चमचमला पाजून देत नाही पण चमचम तुझी मम्मी दुसऱ्यालाच पाजती या माहिती आहे का तुझी मम्मी तिला पाजत होती तर दुसऱ्या वासऱ्याला. चमचम काय म्हणणार आहे कुठे गेली बरं ती हो का ती शिंगडी दुसरीला प्यायला बघते. मित्रांनो ते सगळ्या गायांचं दूध 35-36 लिटर दूध एका वेळेस पिऊ शकते. मारच खायचं सर शानी नाही ते गुरं मग मित्रांनो पण पाचायची गरजच नाही कोणी कोणाला. आणि ती एवढी मोठी झाली ती मला वाटते वर्ष होऊन गेलं तिला तरी ती पिती या दूध कसलं लागत असेल तिला. आणि मागच्या वेळेस काय झालं तर माहीत आहे का हिला एक मुलगी झाली होती हिला ती आपण दिली एक जणाला सांभाळायला. हिला एक मुलगी झाली होती तर ही गाय विली होती आणि निम्म दूध तीच पेत होती. ही गाय ही गाय निम्म दूध हीच पेत होती. आणि आता ही तिची पोरगी आहे शिंगडीची हिची पोरगी आहे शिंगडीची ती आणि ती पिती आता ते चमचमच्या मम्मीला. आणि तिला चमचमच्या मम्मीला पण काही कळ नाही पाजती आता संध्याकाळी दूधच नाही. इथं बघ कपू तेवढी कोणाला पाजून घेत नाही महाकालन कपूच असते बघा. रिडी कुठे काय रिडी पण नाही कोणाला पेत बघा दोघं संगत चालते ती. रिडी काळी रिडी नाही येणार. रेडी इकडे या रेडी नाही येणार. तर बघितले का असे पकडले तिला. तर तिथं पाणी मारायचं चालू आहे आणि इथं बघू शकता चमचम घरातली काय चमचम डिमका झाली एवढी हां. चमचम मित्रांनो काय तर झालं तिला काल लय पळली पण नाही कायच केलं नाही तिला. इथं बघा आपण झाड कसं केलं आहे कसं छाटलं झाड नुसतं सांगड्या ठेवलं तर सांगड्या कसं आहे असं छाटलं बघा झाडे कारण की इथं काय दिसत नव्हतं त्याच्यामुळे छाटले. इथं बघा मांजर कशी झोपले हे चिंगी झाली की झोप होय का ऐ झोपली बघा झोपू द्या काय तर व्हायचं नाही तर उठायचं मध्ये. इथं बघा किती वाजले ते कसं आहे मम्मीचं स्वच्छताच करायचं चालू आहे इथं बघू शकता. तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि औषध मारायचं चालू आहे तिकडे बघितलं का इंजिन चालू आहे तुम्हाला दाखवतो एक मिनिट. ते बघा तिथं इंजिन चालू औषध मारायचं चालू आहे बागावरती. आणि आता आपल्याला काही आतमध्ये घ्यायचे पेंडी ठेवलेली आहे आणि फक्त आता दुधाच्या काही आतमध्ये घ्यायच्या आहेत बाकी सगळ्यांचे तर काय दाखवलं जातं बघू शकता. चला की तू नको तू ये तू नको हां तू ये की हां तू कोण आले कोण तू चल हां चल तुम्ही दोघी नाही तुम्ही दोघी इथंच खावा कारण की ही दोघी आठवलं त्यासोबत. आता ह्यांना पेंट ठेवलेलं आहे ह्यांना बांधूया चमचम बघू आज पळते का खुळखुळ वाजत ह्यांना बांधूया कडीनं. तर फायनली सगळ्या गाय आपण बांधलेले आहेत एकदम भारीपैकी. चमचमला सोडायचं पळायला चल चमचम. मित्रांनो चमचमला काय पळायला सोडायला कारण की माझ्याकडे काही टायमिंग नाही कारण की मी चाललं औषध मारायला. औषध मारून येतो आणि तिथे चमचम बसली बघा अयो सगळं अंधार दिसतोय. तर संध्याकाळी काढू धारा आणि मी जातो औषध मारून मी तिथे मागायला अंधारात दिसत असतं एकदम फास्टपैकी औषध मारायला चाललं बघा जातो राहणार भेटू संध्याकाळी. तर मित्रांनो आपलं औषध मारून झालेलं आहे मागाशीच आणि आता किती वाजले ते आपलं सगळं गायचं काम वगैरे झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता 9:15 वाजलेले ते आणि इथं मम्मी जेवत आहे इथं अन्न जेवत आहेत. तर जेवायला काय केलं तुम्हाला दाखवतो. इथं बघा भेंडी केली भेंडीन चपाती पाणी मी इथं जेवणार आहे. तर करूया जेवण आणि झोपूया. तर मला वाटतं आजचा ब्लॉग आपण थोडा शॉर्टमध्येच बनवलेला आहे आणि त्या वासराला पण आतमध्ये बांधले. आता सकाळी चमचमची मम्मी तिला काय पाजणार नाही कारण की आपण त्या वासराला आतमध्ये बांधले तुम्हाला दाखवतो. ते बघा तिथं दिसलं चमचम तिकडे बसली का झोपली निवांत दूध पिली आहे 2.5 लिटर. तर करूया जेवण आणि झोपूया. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आता चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आता आपण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये बाय.